वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. Proceed the hearing of the case. मिलॉर्ड, आरोपी सत्यजित सुर्वे यांनीच सयाजी मुकादम यांचं अपहरण केलंय आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केलाय. त्यांच्या विरोधात असलेले सगळे पुरावे आम्ही मागच्या हिअरिंग मध्ये सुद्धा तुमच्या समोर सादर केले होते. मुकादमच्या बायकोला आलेला तो बॉक्स मध्ये असलेले मुकादमच्या रक्ताने माखलेले त्यांचे कपडे, त्यात अजून एक गोष्ट सापडली, ती म्हणजे सत्यजित सुर्वे यांचं कड. मिलॉर्ड, याचा अर्थ स्पष्ट आहे की सत्यजित सुर्वे यांनी मुकादम यांचं अपहरण केलं, त्यांचा खून केला आणि असा आविर्भाव आणला की जसं त्याला काही माहितीच नाही. पण नशिबाने त्यांची काही साथ दिली नाही आणि त्यांच्या विरोधातले सगळे पुरावे आमच्या हाती लागले. त्यामुळे या पुराव्यावरून हेच सिद्ध होतं की सत्यजित सुर्वे हेच जबाबदार आहेत सयाजी मुकादम यांच्या अपहरणासाठी आणि त्यांच्या खुनासाठी. कायद्याने त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी हीच माझी विनंती. थँक्यू मिलॉर्ड. डिफेन्स काउन्सिल तुमची बाजू मांडा. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, माझे अशील सत्यजित सुर्वे यांच्यावर सरकारी वकील धादांत खोटे आरोप करत आहेत. कारण जर त्यांच्या म्हणण्यानुसार मुकादम यांचा खून झाला असेल तर त्यांची डेड बॉडी पोलिसांना अजूनही का मिळाली नाही, हा माझा प्रश्न आहे. हात खाली ठेवा. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. सत्यजित सुर्वे याचा समाजात खूप मान आहे. बघा, मान आहे म्हणजे त्याच्याबरोबर ही सगळी टवाळ पोरं फिरत असतात. काय त्यांचे नाव काय? हा इथे बसलेला हा बलम्या, अम्या अशी टवाळ उन्हाट पोरांच्या जोरावरती हा मोठा नगरसेवक झालाय. माझात म्हणा किंवा सत्तेच्या जोरावर म्हणा, ह्याने सयाजी मुकादम यांचं अपहरण केलं, त्यांचं खून केला आणि नंतर बॉडीची विल्हेवाट लावली. सिंपल. काय असं करण्याचं कारण काय त्यांना? कारण स्पष्ट आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्यजितचे प्रतिस्पर्धी फक्त 2 होते. पहिल्या म्हणजे त्यांच्या आई, इथेच बसल्या आहेत त्या. होय, मी उभी होते. आता बसा सुद्धा. आणि दुसरे म्हणजे सयाजी मुकादम. एकाच घरातून मायलेकांनी उभं राहायचं हे त्यांचं आधीच ठरलं होतं. अर्थातच सयाजी मुकादम यांची मतं फोडण्यासाठी आणि त्यांना खाली पाडण्यासाठी. अहो, मुकादमासारखा एक चांगला मन मिळावू नेता आपल्या जनतेला मिळावा हे त्यांना बघवत नव्हतं. म्हणून त्यांनी त्यांचं अपहरण केलं, त्यांचा खून केला आणि त्यांनी सगळे पुरावे नष्ट केले. त्याला वाटलं होतं की सगळे पुरावे नष्ट केल्यावर त्याला कुणीही काहीही विचारणार नाही. पण भलतंच घडलं. सयाजी मुकादम यांच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये आपल्याला सापडलं काय? सत्यजित सुर्वे यांचं कड. त्यामुळे हा पुरावा पुरेसा आहे हे सिद्ध करण्यासाठी की सयाजी मुकादम यांच्या हत्येत
सत्यजित सुर्वे यांचा हात आहे. मस्त. युरोधर, माझ्या मते सरकारी वकील हल्ली वेब सिरीज खूप बघतात. पण काय आहे, त्यांनी काय केलं, कोर्टासमोर एक स्टोरी मांडली, त्याला राजकीय रंग दिला, फोडणी घातली आणि ती मांडली. हा, पण ती कल्पना आहे फक्त. एम आय राईट? पण त्याच्या विरुद्ध सुद्धा असू शकतं ना. म्हणजे काय आहे की पोलिसांनी इथे कोर्टामध्ये जे पुरावे हजर केले ते त्यांना कुठले मिळाले याचं उत्तर आपल्याकडे आहे. ते मुकादमांच्या बायकोनी पोलिसांना दिले, पण मुकादमांच्या बायकोला ते पुरावे कुठून मिळाले किंवा त्यांनी कुठून आणले याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. तेव्हा माझा असा संशय, म्हणजे दाट खात्रीच आहे की माझे अशील सत्यजित सुर्वे यांना अडकवण्याचा हा सगळा प्लॅन आहे. जज साहेब, जरा नीट वाका. जज साहेब, जगाच्या पाठीवर कुठलीही बायको स्वतःच्या नवऱ्याच्या मरणाचं भांडवल कशाला करेल? ते नाहीच करणार. सयाजी मुकादम अनेक दिवस गायब होते आणि एक दिवशी त्यांच्या घरी एक बॉक्स येतो ज्यात त्यांचे रक्ताने माखलेले कपडे आहेत. अशा वेळी त्या बाईने काय करावं? मिलॉर्ड, पुढे जाऊन वकील हे सुद्धा म्हणतील की सयाजी मुकादम यांच्या बायकोनेच त्यांचं अपहरण केलं, त्यांना लपवून ठेवलंय किंवा त्यांचा खून केलाय. काही बेस आहे का हो या म्हणण्याला? हा, बेस आहे ना, एकदम बेस आहे. म्हणजे कसं आहे मिलॉर्ड, सत्याच्या घरामध्ये काही दिवसापूर्वी एक चोर शिरला होता. त्यांनी त्याचं कडं चोरलं होतं आणि त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पुन्हा तो चोर सत्याच्या घरात शिरला आणि त्यांनी तो चोर आतमध्ये गेला आणि त्याची कागदपत्र आणि कपडे चाचपत होता. पण तेवढ्यामध्ये त्याचे वडील म्हणजे सत्याच्या वडिलांनी त्या चोराला बघितलं आणि त्यांच्याकडे बघून तो चोर ताबडतोब पळून गेला. आणि हे सिद्ध करण्याकरता मी सत्याचे वडील श्री प्रभाकरजी यांना इथे येण्याची विनंती करतो. तेवढी परमिशन ग्रँट करावी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. प्रभाकरजी या ना, या. वेळ लागेल. हा, सॉरी मिलॉर्ड. तर प्रभाकरजी, आपण सत्यजित सुर्वे यांचे वडील आहात का? हो. हा, आता मी जे प्रश्न विचारेन अशीच त्यांची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. तर तुमचा व्यवसाय काय? मी आर्टिस्ट आहे, चित्रकार. बा, आणि सत्यजित आणि तुम्ही एकाच घरात एकत्र राहता? हो. व्हेरी गुड. तर तुमच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे पुन्हा एकदा एक चोरीचा प्रसंग घडला होता, हो की नाही? हो. काही दिवसांपूर्वी तुमच्या घरामध्ये तो चोर शिरला होता, तेव्हा काय झालं होतं, कसं झालं होतं, काय खरं झालं होतं हे सगळं कोर्टाला नीट सांगा. हो. साधारण 3-4 दिवसापूर्वी आम्ही आमच्या घरात झोपलेलो असताना एक अज्ञात व्यक्ती आमच्या घरात घुसली आणि ती सत्याच्या बेडरूम मध्ये गेली. मला कसल्या तरी आवाजाने जाग आली. नेमकं कसला आवाज आहे हे बघण्यासाठी मी बाहेर आलो तर तो आवाज सत्याच्या बेडरूम मधून येत होता. म्हणून मी सत्याच्या बेडरूम मध्ये गेलो तेव्हा मला असं दिसलं की तो चोर सत्याच्या बेडरूम मधल्या कपाटातून काही कागदपत्रांची चोरी करत होता. तो जो चोर होता तो
सत्याच्या कपाटातील कागदपत्रांमधून काही वस्तू चोरण्याचा प्रयत्न करत होता. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. मी त्याला अडवायचा प्रयत्न केला तिथं आणि आमच्या दोघांमध्ये झटापट ही झाली, पण त्याने त्याच्या ताकदीनं मला बेडवरती ढकललं आणि मी बेडवरती पडल्यानंतरही त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि या झटापटीमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क निघाला आणि मी त्याचा चेहरा पाहिला. पण त्याने मला ढकलून सत्याचं ड्रायव्हिंग लायसन घेऊन तो पळून गेला. येस मिलॉर्ड, प्रभाकरजी हे अत्यंत चांगले चित्रकार आहेत. एकदम बेस्ट चित्र काढते ती. तुमचं बी काढते बघा. मी तेच सांगते. प्लीज प्लीज मेंटेन डिसिप्लिन. हे कोर्ट आहे. डिफेन्स काउन्सिल, तुम्ही आरोपीची बाजू मांडा. हा तर मिलॉर्ड, प्रभाकरजी हे अत्यंत चांगले चित्रकार आहेत. त्यांनी त्या चोराला बघितल्या त्या क्षणी त्याचं अत्यंत उत्तम असं स्केच काढलेलं आहे. ते यार ते दे ना बाबा, ते हे स्केच युअर ऑनर. तर मिस्टर प्रभाकर, हे सगळं जर झालं तर तुम्ही पोलिसात वगैरे तक्रार केली नाहीत का त्याची? अहो केली होती आम्ही तक्रार. म्हणजे मंजूनच तशी रीतसर तक्रार दाखल केली होती, पण पुढं काहीच घडलं नाही. हा, पोलिसांना त्या तक्रारीकडे लक्षच द्यायचं नव्हतं. त्यांना त्या तक्रारीकडे सिरियसली बघायचंच नव्हतं, कारण त्यांना शोधच करायचा नव्हता. मिलॉर्ड, जर का तो माणूस सापडला असताना तर ही केस सोपी होती. हो, शट अँड ओपन, फिनिश. थँक्यू मिलॉर्ड. बसा. थँक्यू मिलॉर्ड, मी प्रभाकर सुर्वे यांना काही प्रश्न विचारू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. तर मिस्टर प्रभाकर सुर्वे, सत्यजित सुर्वे यांचे वडील तुम्ही. हो तर तुम्ही असं म्हणालात की काही दिवसांपूर्वी तुमच्या घरात चोरी झाली. हो हो खरंय. काही पुरावा आहे तुमच्याकडे? नाही म्हणजे सीसीटीव्ही फुटेज किंवा एखादी व्यक्ती, घराबाहेरील व्यक्ती जिने हे सगळं घडताना पाहिलं असेल. बघा चित्रकार, म्हणलं होतं का नाही सीसीटीव्ही बसवा म्हणून, पण नाही बसवलं तुम्ही. पण मी बघितलं सत्याच्या डोळ्यांनी सीसीटीव्हीने. नाही तसं काही नाही. जज साहेब, यावरून स्पष्ट होतंय की त्यांचे वडील फक्त सत्यजित यांना वाचवण्यासाठी मनची काहीतरी कहाणी सांगतायत आणि त्याच बरोबरीने ते आपल्या पोलीस खात्याची सुद्धा बदनामी करत आहेत. प्रभाकरजी, तुम्ही बसू शकता. इन्स्पेक्टर ठाकूर, तुम्ही राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहात. हो. प्रभाकर सुर्वे यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या घरात चोरी झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्याची तक्रार सुद्धा नोंदवली. हो की नाही? हो. आणि तक्रार करून सुद्धा तुम्ही त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही का? असं? जज साहेब, ही लोक खोटं बोलतात. आम्ही या केसचा गांभीर्याने विचार केला. सभोवतालचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आम्ही चेक केले. आसपास लोकांची चौकशीही केली. आमच्या टिपरकडून माहिती सुद्धा मिळवली, पण आम्हाला यामध्ये काही तथ्य आढळलं नाही. तसे आम्ही रिपोर्ट सुद्धा सबमिट केले. थँक्यू. काही प्रश्न विचारायचे आहेत का तुम्हाला? जाऊ दे, नको. थँक्यू ठाकूर साहेब. जज साहेब, सत्यजितला निर्दोष सिद्ध करण्यासाठी यांच्याकडे कुठलेच ठोस पुरावे नाहीयेत. त्यामुळे आता ते गोष्टी रचून आपल्याला सांगतायत आणि त्याच बरोबरीने कोर्टाचा वेळ सुद्धा वाया घालवतायत.
आपण असं काय बी केलेलं नसताना ही वाटेल ते बोलते. पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. सत्यजित सुर्वे यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवू नये आणि त्यांनी केलेला गुन्हा कबूल करावा. नाही. सॉरी मिलॉर्ड. कारण निर्दोष सिद्ध होण्यासाठी त्यांच्याकडे काहीच पुरावे नाहीये. सत्यजित सुर्वे, तुम्ही सयाजी मुकादम यांचं किडनॅपिंग करून त्यांना कुठे नेलं आणि त्यांच्याबरोबर नक्की काय काय केलं हे कोर्टाला सांगा. जज साहेब, मी हा गुन्हा केलेला नाही आणि मुकादम कुठं आहे हे पण मला माहित नाही. इन्स्पेक्टर ठाकूर, सत्या निर्दोष आहे हे सिद्ध करणारा आणखी काही पुरावा आहे काय? नाही साहेब. आता पुराव्याअभावी सत्याला शिक्षा देतात की काय? नाही नाही, असं काय बी व्हायला नको. कोर्टासमोर सत्यजित सुर्वे निर्दोष असल्याचा एकही पुरावा नसल्याने थांबा. बनवा तिथे त्याला इकडे सॉरी मिलॉर्ड. ये तिकडे. इथे थांब. हे कोण आहेत? नाही साहेब, मी 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 सांगतो हा कोण येते. मुकादम यांनी माझे आशील सत्यजित सुर्वे यांना मारायची सुपारी ज्या माणसाला दिली होती तोच हा माणूस आहे. आणि तो आता इथे जे काय घडलं त्याची साक्ष देण्याकरता आलाय. तर माझी कोर्टाला विनंती आहे की कृपया त्यांना साक्ष देऊ द्यावी. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. या साक्षीबद्दल आम्हाला पूर्वकल्पना दिली नव्हती, त्यामुळे या साक्षीसाठी परवानगी त्यांना मिळू नये अशी मी विनंती करते. जर थांबा, मी सांगतो काय माहिती का, अशी पूर्वकल्पना जर मी दिली असती ना तर याच्या जीवाला धोका होतो, याला मारून टाकलं असतं कोणतरी, म्हणून मी पूर्वकल्पना दिली नाही. तर माझी कृपया विनंती आहे की हे साक्ष देऊ द्यावी. परमिशन ग्रांटेड. थँक्यू युअर ऑनर. या आतमध्ये. तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची हो किंवा नाही याच्यामध्ये उत्तर द्यायची. तर तुमचं नाव काय? सूरज अनिल चव्हाण. तुम्ही सत्यजित सुर्वे यांना मारायची सुपारी घेतली होती का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या ना. हो. तर सुपारी घेऊन तुम्ही सत्यजित सुर्वे यांना गोळी मारली, बरोबर? हो. तर आता मला सांगा, तुम्हाला सुपारी कोणी दिली होती? स्पष्ट नाव सांगा. सांगा, घाबरू नका, बिंदास. कोर्टे. मुकादम साहेबांनी. तर जज साहेब, मुकादमनी माझे आशील सत्यजित सुर्वे यांना मारण्याकरता सुपारी दिली आणि या शूटरनी सत्यजित सुर्वे यांना गोळी मारली, पण ती सत्याला लागली नाही तर त्यांच्या मिसेस कॉन्स्टेबल मंजू यांना लागली, बरोबर? बरोबर. थँक्यू मिलॉर्ड. याचा अर्थ स्पष्ट आहे मिलॉर्ड. सत्याला मारण्यासाठी सयाजी मुकादम यांनी या शूटरला सुपारी दिली होती, त्यामुळे सत्यजितने सयाजी मुकादम यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली. इट्स सिंपल.
असं पण होऊ शकतं ना, सत्यजितला मारायची सुपारी दिली पण खुनाचा प्रयत्न फेल गेला, म्हणून मुकादम यांनी स्वतःच्या अपहरणाचा आणि खुनाचा डाव केला, असे होऊ शकतं. सन्माननीय वकील साहेब, कोर्ट तर्कावर नाही चालत, पुराव्यांवर चालत. आहे ना, पुरावा आहे ना. म्हणजे काय जज साहेब, ही FIR ची कॉपी. ज्याप्रमाणे सत्यजित सुर्वे यांचं कड चोरीला गेलं होतं आणि ते क्राईमच्या ठिकाणी मिळालं, त्याचप्रमाणे त्यांच्या काही वस्तू म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे हे क्राईमच्या ठिकाणी मिळावं हा चोराचा प्रयत्न होता, म्हणून त्यांनी पुन्हा चोरी करायचा प्रयत्न केला. त्या चोरीचं हे FIR आहे. तर मिलॉर्ड, सत्यजित सुर्वे यांची मिरवणूक निघाली, त्यानंतर या शूटरनी त्यांना गोळी मारली. ती त्यांना न लागता त्यांच्या मिसेस कॉन्स्टेबल मंजू यांना लागली, इतकंच आपल्याला माहिती आहे. त्याच्या पुढे काय झालं ते आपला शूटरच सांगेल. सांगा सांगा सांगा. काम झाल्यावर मी मुकादमाकडे पैसे मागायसाठी गेलो होतो, पण त्यांनी मला धमकी दिली की तुलाच अडकू, की मुकादमाला तू गायब केलेस म्हणून. त्यानंतर माझ्या जीवाला धोका होता म्हणून मंजू मॅडमनी मला त्यांच्या घरी नेलं. अगदी आपल्या माणसासारखं वागवलं, चांगलं खाऊ पिऊ घातलं. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्ही किती जरी लाडीगोडी लावली ना तरी मी साक्ष देणार नाही म्हणून. खरं सांगतो, मी आज पण साक्ष द्यायला इथे येणार नव्हतो, तिथूनच निघून जाणार होतो. मग साक्ष देणार नाही असं तुम्ही म्हणलात, तर तुमचं मन परिवर्तन कसं काय झालं? तुम्ही इथे कसे काय आलात? हे ठेव, उपयोगी पडतील तुला. घे. इथं आपल्याला द्यायला पैसे नाही तिच्याकडं, आणि याला बघ. बलमा, ह्याला सोडून ये. नको, जाईन माझा मी. तू जाशीलच, पण बाहेर तुला नक्कीच कुणीतरी पकडल. बलमा तुला योग्य गाडीत बसून दे, म्हणजे सुखरूप पुढच्या ठिकाणी पोहोचशील तू. अहो वहिनी, तुम्ही काय एवढी दया दाखवता याच्यावर? अहो दगडाच्या काळजाची माणसं असते ती, ह्यांना नाही पाजर फुटत. आणि ह्याला मी सोडायला जाऊ म्हणून ते मी आला तर येऊ. बलमा रे, कसं बोलतोयस? अहो वहिनी, मी खरंच बोलतोय. तो मी आला ते मला नाही फरक पडत, आणि ह्याच्या कारणाने तो मारणारच आहे असा. पण बलमा, त्याचं नशीब त्याच्यापाशी, पण आपण त्याला सुखरूप पोचूया. जा, सोडून येतात. वहिनी, काय बी झालं तरी मी जाणार नाही. बलमा प्लीज, मी सांगते ना, सोडून ये त्याला. वहिनी, मला दुसरं काय पण सांगा, मी करायला तयार आहे, पण ह्याला सोडायला जाणार नाही. आणि गेलो तर मी मारून टाकीन त्याला. मग बलमा प्लीज, हात जोडते मी तुझ्या समोर. तो इथून गेला आणि त्याला कुणी मारून टाकलं तर माझ्यामुळे कुणाचा तर जीव गेला याचा आयुष्यभर त्रास होत राहील मला. बलमा प्लीज, आपण त्याला जबाबदारीनं इथं घेऊन आलो ना, मग त्याला त्याच जबाबदारीनं सुखरूप पोचवायला पाहिजे. ए चल, थांब.
भावांनो, अरे माफ करा मला, माझ्यामुळे तुम्हाला नरक यातनं भोगावे लागले. बलमा भावा, खरंच सॉरी. हे बघ, तुला मी असा जाऊन देणार नाही. बलमा सोड त्याला. नाही नाही, हे बघा, तुम्ही काय पण केलं ना तरी मी इथनं जाणार. हे बघ, तुला साक्ष द्यावीच लागल, नाहीतर असं पण मरणार आहेस आणि तसा पण मरणारच आहेस तू. बलमा सोड त्याला. नाही वहिनी, तुम्ही थांबा, ह्याला आज सोडत नसतो मी. तुला साक्ष द्यावीच लागल. थांब. बलमा हे बघ, तू साक्ष जर दिली नाहीस, तू आजच मी आलास इथं. बलमा सोड त्याला. नाही वहिनी, तुम्ही थांबा, ह्याला आज मारून टाकू तुम्ही. बलमा बलमा सोड त्याला. नाही वहिनी, तुम्ही थांबा, ऐका माझं तुम्ही. मार मार बलम्या, मार त्याला एकदाचा मार. एकदाची ब्याज जाऊन देतोस त्याची, मारून दे एकदाच. बलमा सोड म्हणलं ना, तुला माझी शपथ आहे, सोड. तुला आता मारून टाकायला इथनं निघ. सदिक, तू जा, जा इथनं आणि काळजी घे स्वतःची. काय झालं? अरे बापरे, देवा. चल तिकडे बस तरी ये. अगं काय झालं? अमृता हळद घेऊन ये. बस बस तिकडे. आमरे लवकर आण हळद. बाहेर सगळी माणसं मला मारायला टापल्यात. मी साक्ष देणार नाही माहिती असून सुद्धा यांनी माझ्या जखमांची एवढी काळजी घेतली. मग म्हणलं, मरण जर माझ्या नशिबात आहे तर एखादं चांगलं काम करूनच मरू. म्हणून मी साक्ष द्यायला तयार झालो आणि इकडं आलो. तुम्ही यांच्यावर मुकादमाला अपहरण केलेल्याचा आरोप केलाय खरं, पण ती माणसं असं करू शकत नाही. तो माझ्यासारख्या माणसानं ज्यांनी ह्यांना गोळी घातली त्या माणसाचा पाहुणचार आपल्या माणसासारखं करतात. ही माणसं काय कोणाचं अपहरण करणार? जज साहेब, यावरूनच आपल्याला कळत आहे की एक असा माणूस जो गुन्हेगार आहे, फरार आहे, अख्खं पोलीस खातं याला शोधतंय आणि नियमांच्या बाहेर जाऊन कॉन्स्टेबल मंजू यांनी एका गुन्हेगाराला स्वतःच्या घरात थारा दिलाय. ही गोष्ट आपण विसरता कामा नये आणि त्यांच्यावर सुद्धा एक कारवाई केलीच पाहिजे. तर शूटर साहेब, हॉस्पिटल मधून तुम्हाला मंजू मॅडमने नेलं का? नाही. मग नेमकं काय झालं? ठीक आहे, जर कॉन्स्टेबल मंजू यांनी तुम्हाला मदत केली नाही तर मग तुम्ही स्वतःच्या मर्जीने तिथून निघून गेलात का? माझ्या जीवाला धोका होता म्हणून मंजू मॅडम मला तिथनं घेऊन गेला. त्यांचा हेतू चुकीचा नव्हता. मिलॉर्ड, आता आपण सगळे साक्षी पुरावे ऐकले. या शूटरनी जे सांगितलं त्याच्यावरनं आपल्याला हे कळतंय की माझे अशील सत्यजित सुर्वे यांनी मुकादम यांचा खून करायचा काही प्रश्नच येत नाही. कारण की आता आपण शूटरचं सगळं स्टेटमेंट ऐकलं. तर माझी कोर्टाला अशी विनंती आहे की मुकादम यांच्या बायकोलाच अटक करावी, कारण त्यांनी या शूटरला अशी धमकी दिली होती की तो गायब झाला नाही तर मुकादम यांच्या गायब होण्याचा गुन्हा याच्यावर टाकू. तर माझी कोर्टाला पुन्हा एकदा विनंती आहे की माझे अशील सत्यजित सुर्वे यांची निर्दोष मुक्तता करावी. दॅट्स ऑल मिलॉर्ड. सर्वात आधी
या शूटर सूरज चव्हाणवर केस दाखल करून आरोपपत्र दाखल करा. सत्यजित सुर्वे याच्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल. कोर्ट इज एडजर्न टुडे. ऐनवेळी तो शूटर कसा काय हजर झाला? अहो, सगळ्या लोकांसमोर उघडपणे तुम्हा सगळ्या पोलिसांच्या डोळ्यासमोर तो साक्षीदार शूटर येतो. त्याला गायब करायला सांगितलं होतं ना मी. मग का गायब झाला नाही तो? चांगली केस जिंकलो असतो आपण, क्लोज झाली असती केस, पण नाही. त्या शूटरच्या हजर होण्याने ना पूर्ण केस पलटलीये. का माहितीये? तुमच्या हलगर्जीपणामुळे. खरं म्हणजे माझी चूक आहे. हो, तुमचीच चूक आहे. त्याला साताऱ्यातून नाही, त्या जगातून बाहेर पाठवायला पाहिजे होतं. ना हॉस्पिटलमधून त्याला मी बाहेर काढला असता, ना मंजुळून त्याला गाठलं असतं, ना हा प्रकार घडला असता. केवढं ऐकलं होतं मी तुमच्याबद्दल, आणि तुम्ही काय केलं? एक साधा शूटर सांभाळता येत नाही सर तुम्हाला. मूर्खपणा केलाय सर तुम्ही. एखाद्या साक्षीदाराला असं मोकाट कोण सोडतं? मॅडम, हे सगळं त्या मंजू कॉन्स्टेबल मुळे झाले. जे काही असेल, तिचा शानपणा आहे ना, आपल्याला नडलाय. तो ती नजर ठेवून असेल ना आपल्यावर, असं अजिबात वाटलं नाही मॅडम. तुमची एक चूक त्यांच्या किती फायद्याची ठरली आहे दिसतंय ना तुम्हाला. तुम्हाला वाटलं असेल साधी कॉन्स्टेबल आहे, करूया तिला अंडर एस्टिमेट, पण झालं काय? बघितलं ना, आपल्याच अंगाशी आलंय सगळं आता. सॉरी मॅडम. सर, सॉरी म्हणून काय फायदा आहे आता, सांगा मला. अहो, चांगली केस जिंकलो असतो आज, क्लोज करून टाकली असती केस, पण नाही. मला ना निकाल उद्याचा माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. एकतर त्या सत्याला जामीन मिळेल, नाही तर त्याची निर्दोष सुटका होईल. दोन्ही गोष्टींमध्ये जिंकणार कोण? कॉन्स्टेबल मंजू. सत्या, सत्या, ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो तो आला फायनली. होय. आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून ही हातकडी सत्या आणि मंजूच्या मध्ये कधीच येणार नाही. वाघमारे, हे सगळं ना तुमच्या प्रयत्नांमुळे झालंय. आणि मला 100% गॅरंटी होती की तुम्ही मला यातनं बाहेर काढणार म्हणजे काढणारच. तुम्ही ना जीवाची बाजी लावून मध्ये यातनं सोडवलंय वाघमारे.